नमस्कार. मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे. अमरावती जिल्ह्यात भोंदू खरात विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती व त्यासह इतर विविध संघटनांच्या वतीने शहरातील राजकमल चौकात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. खरात आणि त्याला मदत करणाऱ्या सर्व राजकीय नेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. भोंदू खरातला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला मदत करणाऱ्या राजकीय नेत्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. सोबतच लोकसंत गाडगेबाबा यांच्यावर हीन टीका करणारा तथाकथित ह.भ.प. घुले यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. सध्या महाराष्ट्रामध्ये बुवा बाबा बाजीला भूत आलेला आहे. जे बुवा बाबा सर्रास जनतेला राजकीय पाठबळामुळे फसवणूक त्यांची समोर आलेली आहे. अशा प्रकारच्या बुवा बाबांना, त्यासोबतच सर्वात मोठं जे प्रकरण महाराष्ट्रामध्ये आज समोर आलं, जो अशोक खरात याच्या विरोधात आम्ही इथं आंदोलन करत आहोत की अशा प्रकारच्या बुवा बाबांच्या विरोधात महाराष्ट्र शासनाने जो 2013ला जादूटोणा विरोधी कायदा अंमलात आलेला आहे, त्या जादूटोणा कायद्यानुसार त्याची अंमलबजावणी, त्याचा प्रचार प्रसार तळागाळातल्या जनतेपर्यंत, अंगणवाडी सेविका असो, ग्रामसेवक असो, सर्वात खालच्या स्तरापर्यंत हा कायदा पोहोचवणे गरजेचं आहे. ती अंमलबजावणी होणे गरजेचं आहे, जी आज होताना दिसत नाही. त्याचे परिणाम स्वरूप हे असल्या प्रकारचे बुवा बाबा आपल्याला समोर येताना दिसतात. जनतेची सर्रास फसवणूक होताना दिसत आहे. त्या विरोधात आम्ही आज इथं जमलेलो आहोत. भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तमाम समाजातल्या जे कोणी बुवा बाबा असतील, अशोक खरात सारखे बुवा बाबा असतील, त्यांच्यामध्ये यत्किंचितही थोडीफारही काही दैवी शक्ती असेल, त्यांनी आमचे 80 लाख रुपयाचे आव्हान स्वीकारावे, समोर यावे. त्यांनी आव्हान स्वीकारल्यानंतर त्यांना आम्ही ते जर जिंकले, त्यांच्यामध्ये काही तथाकथित जे काही ज्योतिष्य सांगण्याची असो की काही सांगण्याची, भूत भविष्य सांगण्याची त्यांच्यामध्ये शक्ती असेल तर ती आमच्यासमोर सिद्ध करून दाखवावी. 80 लाखाचे आमचे आव्हान 1982 सालापासून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आहे, त्यांनी स्वीकारावे. मी मायाताई दांडे. आंदोलन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आमच्यासाठी धक्का देणारं आहे. महिलांचा जो छळ या बंधुबाबांनी चालू केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, यामध्ये जे राजकारणी आहेत त्यांच्यापासून आम्हाला संरक्षण पाहिजे. त्या संरक्षणानं जर आमचं शेत कुंपण खातं असेल तर हा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. यानंतर जर राजकारणी त्यात अडकत असतील तर आम्ही कोणाकडे बघावं? आमचे संरक्षण कोण करणार आहे? ही आमची सर्वात मोठी मागणी आहे. जर असे बंधुबाबा हे पोचत असतील तर समाजात मोठं विघ्न येणार आहे, हे मात्र निश्चित आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये जर हे घडत असेल तर ही शर्मेची बाब आहे आणि राजकारणी लोकांनी याचा विचार करावा, हेच यावेळी मी आवाहन करते. आणि त्याला कठोर शिक्षा होऊन फाशीची शिक्षा झाली पाहिजे, हेच सर्वांना सांगते. आंदोलन करण्यात येत आहे. जसं खरात प्रकरण तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आणि गुले यांनी काय वक्तव्य केलेलं आहे गाडगे महाराज याच्याबद्दल. आणि खरात सारखे बंधू बाबा जे जन्माला येतात ते आपल्या स्त्रियांमुळे येतात. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की सरकारने आणि आपल्या महिलांनी पुढं यावं आणि ह्या खरात सारख्या बंधू बाबांना फाशीची शिक्षा द्यावी. कारण जे महिलांमध्ये भीतीचं वातावरण जे निर्माण बाबा लोक करतात आणि या भीतीच्या वातावरणामध्ये त्यांचा जो लैंगिक अत्याचार त्यांच्यावर जो केला जातो याचा निषेध म्हणून आम्ही इथं आलेलो आहे. आणि मला एकच म्हणायचं आहे, महिलांनी शिक्षित व्हावं, पुढं यावं आणि गाडगे महाराजांचे जे विचार आहे ह्या विचारावर आपण चालावं, म्हणजे जेणेकरून बंधू बाबांच्या आपण नादी लागणार नाही, एवढं सांगू इच्छिते. आणि सर्वप्रथम तर घरातून सुरुवात झाली पाहिजे. महिलांना जसं मूल होत नाही आहे, खरात हा बाबा फक्त मूल होत नाही म्हणून प्रसिद्ध झाला होता, तर मूल का होत नाही याचं कारण फक्त बायाच नसतात, पुरुषसुद्धा हा असतो. त्यांच्यावर घरापासून जे दबाव टाकल्या जातात की बा मूल होत नाही आहे म्हणून तुला मी डिवोर्स देईल किंवा ह्या ज्या घटना घडतात याच्यामुळे हे बंधुबाबांना जास्त काय म्हणतात त्याला बळ येऊन जातं. आणि अशा बंधुबाबांचा जर निषेध करायचा असेल तर आपण महिलांनी सगळ्यांनी पुढं यावं. कुठल्याही बंधुबाबांनी लेकरं होत नसतात किंवा त्यांना मूलबाळ होत नाही आणि असे बाबांचा आम्ही खरोखरच सगळ्या महिलांनी निषेध केलाच पाहिजे. अमरावतीमध्ये आता मी बरेचसे बंधुबाबा पकडलेले आहे. 2018 पण पकडला होता मी बंधुबाबा. त्याची अजूनही कोर्टामध्ये केस चालूच आहे. पण माहिती आहे का, सरकार जी आहे ती त्याच्यावर स्ट्रिक्टली ॲक्शन घेत नाही आहे. म्हणून ना बंधुबाबांचं प्रमाण जे वाढलेलं आहे. आता मी बंधुबाबा बरेचसे पकडायला जाते. बरेचसे बंधुबाबा आता जसे मोकाट फिरत आहेत. कारण का सरकार ही स्ट्रॉंग नसल्यामुळे, कायदा जरी
आला असेल तरी त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही आहे. सरकारने अंमलबजावणी केली पाहिजे या कायद्यांविरुद्ध.